स्टार न्यूज मराठी, नवे पाऊल नवी दिशा. विटेकर माझी वसुंधरा अभियानाती घेणार भरारी. विटा नगर परिषदेकडून बक्षिसांचा धमाका. खानापुरात हैदोस घालणाऱ्या या टोळीचा केला बंदोबस्त. 11वी 12वी सायन्स, नीट, जेई, सीईटी, नाटा अशा सर्व स्पर्धा परीक्षांसाठी नंबर 1 चा पर्याय श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा. इथे मिळतो नंबर 1 रिझल्ट, नंबर 1 टीचिंग क्वालिटी, 3D ॲनिमेटेड व्हिडिओ लेक्चर्स, लाईव्ह ऑर्गन बायोलॉजी वर्कशॉप, नंबर 1 इन्फ्रास्ट्रक्चर, AC, डिजिटल क्लासरूम, लायब्ररी, स्टडी रूम, expert lectures from various fields, educational tours, exclusive workshops for personality development, Olympiad exam, foundation course, NEET, JEE, CET अशा एक्झाम्स मध्ये अव्वल येणाऱ्या अकॅडमीच्या विद्यार्थ्यांना मिळते लाखो रुपयांची स्कॉलरशिप. आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच प्रवेश निश्चित करा. स्वच्छ सर्वेक्षण व स्वच्छ भारत अभियानाच्या शर्यतीत आपले विटा शहर नेहमीच अग्रेसर राहिलं असताना आता विटा शहराने माझी वसुंधरा अभियानात देखील उत्तुंग यश मिळवण्याचं ध्येय ठेवलंय. याच अनुषंगानं विटा नगर परिषदेमार्फत भव्य पारितोषिक वितरण समारंभ विट्यातील लोकनेते हनुमंतराव पाटील सभागृह येथे पार पडला. स्वच्छ सर्वेक्षण 2024 व माझी वसुंधरा अभियान 4 अंतर्गत विटा नगर परिषदेमार्फत स्वच्छता आणि पर्यावरण संवर्धन याविषयी स्वच्छ आस्थापना स्पर्धा यांचं आयोजन करण्यात आलं होतं. यामध्ये स्वच्छ शाळा स्पर्धा, स्वच्छ हॉस्पिटल, स्वच्छ मार्केट असोसिएशन, स्वच्छ शासकीय कार्यालय व स्वच्छ हॉटेल इत्यादी विविध स्पर्धांचं आयोजन केलेलं होतं. यामध्ये सर्व आस्थापनांची स्वच्छताविषयक स्वच्छ सर्वेक्षणाच्या दिलेल्या घटकानुसार मूल्यांकन करण्यात आलं होतं. अनुक्रमे प्रथम, द्वितीय, तृतीय असे गुणांकन करून विजेत्या स्पर्धकांना सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र, तुळशीचं रोप व हरित खत बक्षीस देऊन गौरवण्यात आलं. तसेच गणेशोत्सव काळात घरगुती व सार्वजनिक पर्यावरणपूर्वक गणपती सजावट स्पर्धा घेण्यात आल्या होत्या. याचे देखील मूल्यांकन करून विजेते स्पर्धक यांना सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र व बक्षीस देऊन गौरवण्यात आलं. यावेळी प्रशासक तथा उपविभागीय अधिकारी डॉक्टर विक्रम बांदल, पोलीस निरीक्षक शरद मेमाने, मुख्याधिकारी विक्रमसिंह पाटील, उपमुख्याधिकारी स्वप्नील खामकर, आरोग्य निरीक्षक नारायण शितोळे, नगर परिषदेचे सर्व अधिकारी, पदाधिकारी, कर्मचारी तसेच दिव्य स्वप्न फाउंडेशनची IEC टीम आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ऐश्वर्या जोशी यांनी केलं, तर आभार उपमुख्याधिकारी स्वप्नील खामकर यांनी मांडले. कार्यक्रमाची सांगता वसुंधरा हरित शपथ घेऊन करण्यात आली. तर दुसरीकडे खानापूर गावात हैदोस घालणाऱ्या टोळीचा नगरपंचायतीने बंदोबस्त केलाय. त्यामुळे लोकांच्यात आनंदाचं वातावरण आहे. खानापूरमध्ये नगरपंचायतकडून माकड पकडण्याची मोहीम हाती घेण्यात आली. गेल्या काही दिवसांपासून खानापूर शहरामध्ये माकडांनी हैदोस घातलाय. नागरिकांच्या छताचं नुकसान करण्याबरोबर शेतीचे देखील मोठ्या प्रमाणात माकडांच्या टोळीकडून नासधूस करण्यात येते. त्याचबरोबर येणाऱ्या जाणाऱ्या लहान मुलांपासून वयोवृद्धांपर्यंत सगळ्यांना माकडाच्या त्रासाला सामोरं जावं लागत होतं. त्यामुळे ग्रामपंचायतीकडून माकडांचा बंदोबस्त करण्यात यावा अशी मागणी वन विभागाकडे वारंवार करण्यात आली होती. मात्र त्याकडे दुर्लक्ष होत असल्यानं खानापूर नगरपंचायतीने माकड पकडण्याचा ठराव करून गावातील विविध भागात उच्चाद मांडलेल्या माकडांना जेरबंद करण्यात येते. यासाठी प्रशिक्षित माकड पकडणाऱ्या पथकाला देखील पाचारण करण्यात आलंय. त्यामुळे खानापूरच्या नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडलाय. स्टार न्यूज मराठीसाठी चंद्रकांत जाधव, विटा. आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी YouTube चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा.